सरपंच हत्या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यातून ताब्यात, तर एक आरोपी अजूनही फरार. महापालिका निवडणुकांसाठी अजित पवार गटाची तयारी सुरू. संभाजीनगरमध्ये 18 आणि 19 जानेवारीला चिंतन शिबिर. गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. सिंघममुळे कोल्हापूरच्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची सटकली. रीलला परवानगी देणाऱ्या मुख्याध्यापकाला नोटीस. साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट. मराठवाड्याला 7% पाणी कमी देण्याची शिफारस. गोदावरी अभ्यास गटाचा महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाला अहवाल. वर्धा, यवतमाळ, नांदेड, बीड मधील पिण्याच्या पाण्यात विषारी पदार्थ. केंद्र सरकारच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड. मुंबईत शुक्रवार 7 वर्षांतील जानेवारीमधला सर्वाधिक उष्ण दिवस. 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मुंबईत आजपासून पुन्हा प्लास्टिक बंदी कडक. हॉटेलांसहच बाजारपेठांमध्येही झाडाझडती. शिर्डीच्या साईबाबांच्यांनी 9 दिवसात 16 कोटींहून अधिक दान. सोनं चांदीच्या दागिन्यांचाही समावेश. चीनकडून पुन्हा कुरापत. लडाखमध्ये 2 काउंटींची घोषणा. घुसखोरीचा भारताकडून तीव्र निषेध.